हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू द ऑफिशियल यूट्यूब चॅनल ऑफ टाकळकर क्लासेस वाकड. आणि आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे अशा स्टुडंटसाठी ज्यांनी आता त्यांची बोर्ड एक्झाम दिलेली आहे आणि आता ते 11th ॲडमिशन घेणार आहेत. तर सर्वात अगोदर टाकळकर क्लासेस वाकडच्या सर्व टीमकडून मी तुमच्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. तुम्हाला सर्वांना बोर्ड एक्झाममध्ये खूप छान मार्क्स आलेले आहे आणि आता तुमची एक लाईफचा नवीन फेज स्टार्ट होतो. 11th आणि 12th म्हणूयात. तुम्हाला माहीत असेल की 11वीचे प्रवेश प्रक्रिया म्हणजे ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म चालू झालेले आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की ऑनलाईन प्रोसिजर काय आहे फॉर्म भरण्याची, तुम्ही कसं कॉलेज सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही कसं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर मी एक एक स्टेप तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो बरं का. सगळ्यात पहिले बघा की तुम्हाला एक गव्हर्नमेंटची वेबसाईट असणार आहे. त्या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्या वेबसाईटच्या लिंक त्या वेबसाईटवरती तुम्ही जावात. आधी तुमचं रजिस्ट्रेशन करा. हा जो फॉर्म असणार आहे ॲडमिशनसाठी हा 2 फेजेसमध्ये असणार आहे. पहिल्या फेजमध्ये तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्स फिल करायचे, जसं की तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या आईचं नाव, तुमची जेंडर काय आहे, तुमची कॅटेगरी काय आहे, 10वीमध्ये कोणत्या कॉलेजमध्ये स्कूलमध्ये होता, 10वीमधला स्कूल कोणत्या रिजनमध्ये होता. आता जे स्टुडंट्स मुंबईमधून आहेत त्यांनी मुंबई रिजन टाकायचं आहे, कोकण रिजन टाकायचं आहे. जे पुणेमधून आहे त्यांनी पुणे रिजन. सबसिक्वेंटली जे तुमचं रिजन होतं त्या रिजनमधनं तुम्हाला करायचं आहे. ते त्यांच्या हॉल तिकीटवर भेटून जाते. परत तुम्हाला टाकायचं आहे की तुम्हाला 10th किती पर्सेंटेज वगैरे मिळाले. म्हणजे साधारणतः आपली एक सर्व माहिती भरायची आहे, तुमचा आधार नंबर वगैरे जे काय असेल ते. सेकंड फेज आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या एरियातले किंवा ज्या सिटीमध्ये तुम्हाला 11वीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजेसचे नावं टाकायचे आहेत. गव्हर्नमेंटच्या रूलनुसार तुम्ही मिनिमम 1 आणि मॅक्झिमम 10 कॉलेजेसचे नावं टाकू शकतात त्या लिस्ट. बेसिकली तुम्ही गव्हर्नमेंटला सांगतायत की गव्हर्नमेंट सर आम्ही हे 10 कॉलेजेसचे नावं टाकतोय, आम्हाला यापैकी एका कोणत्या कॉलेजमध्ये तरी ॲडमिशन द्या. मग गव्हर्नमेंट कसं ठरवेल की कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन द्यायचं. तर प्रत्येक कॉलेजचा एक मेरिट असतो, एक कट ऑफ असतो. त्या कट ऑफनुसार तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेल. म्हणजे समजा आता जसं मी राहतो कल्याणचं एक खूप फेमस कॉलेज आहे BK बिर्ला म्हणूयात. समजा जर त्याचा कट ऑफ आहे 94.5 म्हणजे 94% जर 10वीमध्ये असतील तर मला त्या कॉलेजच्या सायन्स ब्रांचमध्ये ॲडमिशन भेटेल आणि मला आहे 95%. तर आता माझे पर्सेंटेज आहे ते कट ऑफ मॅच होत आहेत तर मला ते कॉलेज अलर्ट होईल. समजा जर मला पर्सेंटेज आहे 95 आणि मी सगळे असे 11चे कॉलेजेस टाकले ज्याचा कट ऑफ 96 आहे, 96.5 तर ते मला भेटणारच नाही आहेत, कारण त्यांचा कट ऑफ आणि माझे 10वीचे पर्सेंटेज हे मॅचच करत नाही आहेत. ठीक आहे. तुम्ही मिनिमम 1 आणि मॅक्झिमम 10 कॉलेज टाकू शकतात अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट. म्हणजे जर तुम्हाला ज्या सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, साताऱ्यामध्ये घ्यायचं आहे, पुण्यामध्ये घ्यायचं आहे, कल्याणला घ्यायचं आहे, ठाण्याला घ्यायचं आहे, मुंबईमध्ये घ्यायचं आहे, नाशिकमध्ये घ्यायचं आहे, नागपूर, वर्धा, गडचिरोली कुठेही ॲडमिशन घ्यायचे असेल तिथे तुम्ही मिनिमम 1 मॅक्झिमम 10. पण आमचं सजेशन हे नाही की तुम्ही 10चे 10 कॉलेज इन्क्लूड करा. सेफ साईडवरती राहिलेलं कधीही चांगलं. असे टोटल 4 राऊंड्स होणार आहे. राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि राऊंड 4. तर तुम्हाला एका कोणत्या तरी राऊंडमध्ये कॉलेज अलॉटमेंट होण्याचे चान्सेस असतात. परत तुम्हाला त्याच्यासाठी कॅटेगरी कट ऑफ सुद्धा असतो. जर तुम्ही OBC कॅटेगरीमधून असाल, SC ST कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला कट ऑफमध्ये थोडासा फायदा मिळतो. फीजमध्येही कन्सेशन मिळत असतं. हे 4 राऊंड झाल्यानंतर असं होऊ शकते की बरेचसे सीट्स वॅकंट वाहतात, म्हणजे जे पूर्ण भरत नाही. तर त्यासाठी परत तुम्ही कॉलेजला जाऊन इंडिव्हिज्युअल कॉलेजला जाऊन व्हिजिट करू शकता. तिथे तुम्हाला ती सर्व माहिती मिळणार आहे. तर ही जी रजिस्ट्रेशनची जी प्रोसिजर आहे ती 18 मे पासून 27 मे पर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला वेबसाईटवरती जायचं आहे, तुमचं सर्व रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. सेकंड फेजमध्ये मग तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे जे काय अपलोड करायचे असतील ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे, प्लस कॉलेज सिलेक्शन करायचं आहे. आणि प्रत्येक राऊंड, समजा पहिला राऊंड झाला, पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला एक कॉलेज मिळालंच नाही, समजा बरेच असं एक्झाम्पलच्या तौरने समजा की तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज मिळालंच नाही तर तुम्ही सेकंड राऊंडला तुमची स्ट्रीम चेंज करू शकता. म्हणजे जर पहिल्या राऊंडला तुम्ही फक्त सायन्स स्ट्रीम सिलेक्ट केलं असेल आणि जर तुम्हाला वाटतं की नाही मला कॉमर्समध्येही जाऊ शकतो मी जर चांगलं कॉलेज मिळालं तर तुम्ही सेकंड राऊंडला कॉमर्स बॅकग्राऊंड किंवा कॉमर्स स्ट्रीम पण चूज करू शकता. गव्हर्नमेंटने आपल्याला तेवढी फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे की प्रत्येक राऊंडमध्ये तुम्ही ते सिलेक्शन करू शकता कॉलेजेसचं. जर तुम्हाला हवं असेल की सर एक डेमो फॉर्म भरून दाखवा किंवा एक थोडंसं एक्सप्लेन करा लाईव्ह सेशन्स वगैरे घेऊन, तर ह्या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये मला प्लीज सर्वांनी नक्की कळवा की तुम्हाला लाईव्ह सेशन हवं आहे की याच्यावरती एक डेमो फॉर्म फिलिंग हवं आहे. आपण तुमच्यासाठी नक्की एक फॉर्म सेशन घेऊयात. पुढची इन्फॉर्मेशन बघा.
4 फेरे असणार आहे. 4 फेऱ्या म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं 4 राऊंड असणार आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ही आजच्या पेपरची सातारा पेपरमधली बातमी आहे. परत जे असे स्टुडंट जे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजमध्ये होते त्यांना स्पेशल कन्सेशन असणार आहे. जसं की स्पर्धा विजेते खेळ, नॅशनल लेवलवरती खेळलात, स्टेट लेवलवरती खेळलात, डिस्ट्रिक्ट लेवलवरती जर तुम्ही खेळला असाल, जिंकले असाल तर त्याच्यावर पण तुम्हाला थोडंसं रिझर्वेशन भेटणार आहे आणि पहिली प्रायोरिटी तुम्हाला दिली जाईल ॲज कम्पेअर टू एनी अदर स्टुडंट. म्हणजे ॲडमिशनमध्ये तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट कट ऑफमध्ये भेटणार आहे. तर आय होप इथपर्यंत तुम्हाला सर्वांना कळालं असेल. स्क्रीनवरती आता तुम्हाला दुसरा फोटो दिसत असेल. यामध्ये संपूर्ण माहिती आता मी एकदम फास्ट आणि डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. सर्वात अगोदर स्टेप काय करायची आहे तर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जायचं आहे. स्टेप नंबर 2 रिजन सिलेक्ट करायची. मी मगाशी सांगितलं जर तुम्ही पुणे मंडळाचे पुण्यातून असाल तर पुणे डिव्हिजन आहे. जर तुम्ही मुंबई साईडमधनं असाल तर तुमचं कोकण डिव्हिजन आहे. नाशिक डिव्हिजन एक असतं, नागपूर डिव्हिजन एक असतं, नॉर्थ महाराष्ट्र जळगाव भुसावळचे जे कोणी असतील त्यांचं असतं नागपूर डिव्हिजन एक असतं, मराठवाडा डिव्हिजन एक असतं. बेसिकली हे तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर किंवा मग ते तुमच्या हॉल तिकीटवर भेटून जाईल. थर्ड स्टेप असणार आहे तुमची स्टुडंट रजिस्ट्रेशन. स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये मी तेच तुम्हाला सांगितलं तुमच्या बेसिक डिटेल्स ज्या असणार आहेत, पर्सनल डेटा तो तुम्हाला फिल करायचं. ईमेल ID, नाव, नंबर, मम्मी पप्पांचं नाव, तुमची कॅटेगरी, तुमची जेंडर, 10वीमध्ये किती मार्क होते, कोणत्या कॉलेजमधून 10वी केली, कोणत्या डिस्ट्रिक्टमधून तुम्ही त्यांची एक्झाम दिलेली आहे, ह्या सगळ्या बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायचं आहे. त्याच्या पुढे बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मधातून व्हिडिओ सोडू नका. त्याच्यानंतर आहे ॲप्लिकेंट 10th स्कूल एरिया, म्हणजे कुठून तुम्ही 10वीची परीक्षा दिली. नंतर आहे बघा 10वीला कोणतं बोर्ड होतं, स्टेट बोर्ड होतं, CBSE बोर्ड होतं, ICSE बोर्ड होतं. नंतर परीक्षेचे तपशील म्हणजे 10th बोर्ड एक्झामच्या डिटेल्स द्यायचे आहेत. सेंटर कुठे लागलं होतं, सीट नंबर काय होतं, मम्मीचं नाव काय आहे, डेट ऑफ बर्थ काय आहे. त्यानंतर मग तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि असा मोबाईल नंबर टाका ज्यावरती OTP येतील किंवा जात असतील. कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण असा नंबर टाकून देतो ज्यामध्ये रिचार्ज नसलं तर जे इन्फॉर्मेशन येणार असेल तुम्हाला गव्हर्नमेंटकडून OTP वगैरे जर आला फ्युचरमध्ये फॉर्म फिल करताना तर तो OTP आला पाहिजे. तर जो फोन नंबर चालू आहे, जर तुमच्याकडे पर्सनल मोबाईल असेल तर तुमचा नंबर टाका. जर पर्सनल फोन नसेल तर मम्मी पप्पांपैकी कोणाचा एकांचा तुम्ही त्यामध्ये इन्क्लूड करू शकता. त्यामध्ये नंतर तुम्हाला ईमेल टाकायचा आहे, पण ईमेल ऑप्शनल आहे. असेल तर टाका, नसेल तर इट्स ओके. बट आय थिंक आज तर प्रत्येकाकडे ईमेल आहेच, तर तुम्ही तुमचा ईमेल ID पण इन्क्लूड करू शकता. नंतर तुम्हाला 5 सिक्युरिटी क्वेश्चन असणार आहे. त्यापैकी एक सिक्युरिटी क्वेश्चन निवडायचा आहे. पासवर्ड मग तुम्हाला स्वतःचा बनवायचा आहे आणि हा पासवर्ड कुठेतरी डायरीमध्ये लिहून ठेवा, जेणेकरून पुढे जेव्हा तुम्ही चेक करा की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे 11वीमध्ये तर तेव्हा जेव्हा तुम्हाला ही अलॉटमेंट चेक करायची असेल तेव्हा तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकायचा असेल. तो पासवर्ड जो तुम्ही आता सेट करताय, त्यामुळे हा पासवर्ड व्यवस्थित लक्षात ठेवा आणि प्लीज हा पासवर्ड कोणाबरोबरही शेअर करू नका. तुमच्या स्कूलमधल्यांबरोबर किंवा तुम्हाला आता काही जण असे म्हणतील, काही कॉलेजेसवाले तुम्हाला फोन करतील की आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला फॉर्म भरून देतो. तो एक स्कॅम असतो ॲडमिशनचा. ते कॉलेजेसवाले काय करतात की फक्त त्यांच्या कॉलेजचं नाव टाकतात ते यादीमध्ये, म्हणून तुम्हाला तेच कॉलेज भेटतं. त्यामुळे तुमचा लॉस होऊ शकतो. म्हणून कधीच कोणाला पासवर्ड शेअर करू नका. मग जेव्हा तुम्ही लॉग इन वगैरे कराल तुम्हाला एक लॉग इन ID भेटतं. जसं सीट नंबर असतं प्रत्येक स्टुडंटचा, तसं एक लॉग इन ID भेटतं. लॉग इन ID भेटल्यानंतर मग तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे त्यामध्ये. परत त्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये कॅटेगरी डिटेल्स टाकायचे. तुम्ही OBC कॅटेगरीचे आहात, SCBC कॅटेगरीचे असाल, SC, ST, NT, VJ कॅटेगरी, PWD कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, EWS कॅटेगरी, जी काही तुमची कॅटेगरी असेल ती मेन्शन करायची. आता कॅटेगरी मेन्शन करायची कारण जे OBC कॅटेगरीवाले असतील, SC, ST जे रिझर्व्ड कॅटेगरी तिथे तुम्हाला कन्सेशन भेटत असतं. आता तुम्हाला माहीत असेल मुलींसाठी शिक्षण तर फ्री केलेलं आहे गव्हर्नमेंटने, प्लस कॅटेगरीनुसार तुम्हाला कट ऑफमध्ये पण बरेचसं रिझर्वेशन भेटत असतं. कॅटेगरी डिटेल नंतर तुम्हाला मायनॉरिटी आहे का, म्हणजे जर कोणी हिंदी मायनॉरिटी असेल, कोणी लिंग्विस्टिक मायनॉरिटी वगैरे जर असेल तर तुम्ही तुमच्या मायनॉरिटीच्या डिटेल्स फिल करू शकता. बट जेवढेही मराठी जण हा व्हिडिओ बघतात मराठीमध्ये मायनॉरिटी सहसा नसते. जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथे अपलोड करावे लागणार आहेत. SSC एक्झामिनेशन डिटेल, तिथे 10वीची तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायची आहे. मार्गदर्शन केंद्राची निवड. आता जे तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करताय
पोर्टलवरती ते तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये किंवा मग तुमच्या जवळच्या एरियामध्ये एक सेंटर चॉईस करू शकता. तिथे तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जायचे, तिथून तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतील आणि एकदा का तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले तर जेव्हा तुम्ही परत आपल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर लॉग इन कराल तिथे तुम्हाला दिसून येईल की तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झालेले आहेत. डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. त्यानंतर लास्ट स्टेप आहे सगळं एकदा फॉर्म चेक करायचा, व्यवस्थित सगळी इन्फॉर्मेशन भरली आहे की नाही, कुठे काही राहिलं आहे का. तर अशी बेसिकली एक प्रोसिजर आहे ज्या प्रोसिजरचा वापर करून तुम्ही तुमची 11वीची प्रवेश प्रक्रिया अगदी सुरळीत करू शकता. हा व्हिडिओ बघून काही जणांना कन्फ्युजन असेल की खूप समजत नाही तर मी प्रत्येकाला तीच रिक्वेस्ट करेन, एकदा व्हिडिओ परत आपला फास्ट फॉरवर्डमध्ये बघा. मी सगळी प्रोसिजर सांगितली आहे. असं काही रॉकेट सायन्स नाही आहे, खूप सोपी प्रोसिजर आहे. सर्वात अगोदर काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवरती तुमचं अकाउंट क्रिएट करा, पासवर्ड वगैरे व्यवस्थित बनवा, तो पासवर्ड लिहून घ्या, तुमची जी सगळी माहिती आहे ती भरा. माझं सजेशन राहील की प्लीज मोबाईलवरती फॉर्म भरू नका. जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल, नसेल, कोणी शेजाऱ्यांकडे असेल, कुठे बाहेर असेल, सेंटरवरती जाऊन फॉर्म भरा. कारण याच्यामध्ये एक जरी चूक झाली तर प्रॉब्लेम येऊ शकतात. जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत त्यांचं मार्कशीट वगैरे किंवा आधार कार्ड वगैरे त्याचं व्यवस्थित भरा, तुमचं रिजन चॉईस करा आणि ज्या स्ट्रीममध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या स्ट्रीमला तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही आर्ट्स घेणार असाल तर आर्ट्स घ्या, सायन्स पाहिजे असेल तर सायन्स घ्या, कॉमर्स करायचं असेल तर कॉमर्स करा. असं जर झालं की फर्स्ट राऊंडनंतर समजा तुम्ही फर्स्ट राऊंडला घेतलं सायन्स पण तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालंच नाही किंवा जे तुमचं ड्रीम कॉलेज आहे तिथं तुम्हाला मिळतच नाही, तर सेकंड राऊंडमध्ये तुम्ही तुमची स्ट्रीम चेंज करू शकता. म्हणजे सायन्स बरोबर तुम्ही कॉमर्सही ॲड करू शकता किंवा सायन्स रिमूव्ह करून तुम्ही कॉमर्सही इन्क्लूड करू शकता. ही माहिती खूप महत्त्वाची, मॅक्झिमम मुलांना याबद्दल आयडिया नसते. आय होप या व्हिडिओमधून पॅरेंट्स ॲज वेल एज स्टुडंट्स तुम्हाला दोघांना ॲडमिशन प्रोसिजरचं कन्फ्युजन क्लिअर झालेलं असेल. बट तरीही तुम्हाला एक सिंगल डाऊट जरी असला किंवा काहीही अडथळा आला तर कॉमेंट सेक्शन ओपन आहे, तुम्ही त्यावरती आम्हाला नक्की डाऊट विचारा. मी किंवा माझी टीम दोघांपैकी एक तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करण्याचा प्रयत्न करूया. आय होप की तुमचे पुढचे 2 वर्ष 11वी 12वीचे खूप छान जाणार आहे. जर तुम्ही सायन्स स्ट्रीम घेणार असाल तर 11वी 12वीसाठी जेवढं सगळे व्हिडिओ लेक्चर्स आहे, बॅचेस आहे, फ्री टेस्ट सिरीज आहे, गायडन्स लेक्चर आहे, ॲडमिशन आपल्या चॅनलवरती असणार आहे. ऑफलाईन प्लस ऑनलाईन तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही लगेच व्हिजिट करू शकता आपल्याला आणि ॲडमिशन करू शकता. विश यू ऑल द बेस्ट.